नमस्कार मंडळी, मी प्रमिला तेलंग, प्रमिलाज वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचे सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे। आज आपण इथे जिभेची चव वाढवणारी आणि चवीला अप्रतिम लागणारी अशी कैरीची चटणी इथे आपण केलेली आहे। तर 90 ते 95% घरामध्ये कैरीची चटणी केली जाते, करवंदाची चटणी केली जाते। जेवताना ताटामध्ये डाव्या बाजूला आपण चटण्या ठेवतो आणि कशी आपली ताटाची शोभा पण वाढवते चटणी, नाही का। ताटाची शोभा तर वाढवतेच आणि जिभेची चव पण वाढवते। तुम्ही ही चटणी वरण भाताबरोबर, भाकरी बरोबर, चपाती बरोबर खाऊ शकता। रानामध्ये जात असाल तर रानामध्ये सुद्धा आंब्याची झाडं असतात। झाडावरची कैरी काढून आपण ती कच्ची खाऊ शकतो। कैरी खाल्ल्यामुळे कसं ऊन पण कमी लागतं। चला तर मग आता आपण ही चटणी मी कशा पद्धतीमध्ये बनवले ते आपण पाहूयात। बघू शकता इथे एक मीडियम आकाराची कैरी घेतलेली आहे आणि ती बारीक अशी कट करून घेतलेली आहे। इथे अर्ध्या नारळाचे तुकडे करून घेतलेले आहेत। 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या, 4 ते 5 अशा हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत। ह्या तिखट आहेत, तुम्ही तिखट कमी खात असाल तर मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता। भरपूर इथे कोथिंबीर आहे, दांड्या पण घेतलेल्या आहेत कोथिंबीरीच्या, हे बघा। आणि इथे चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे। तुम्ही इथे थोडं आलं पण घेऊ शकता। इथे आलं माझ्याकडे आता नाही आहे, त्यामुळे इथे बघा आलं लसूणची चटणी वाटून ठेवली होती ना, म्हणजे पेस्ट केली होती, तर थोडंसं इथे मी पाव चमचा पेस्ट घेतलेली आहे। तुम्ही इथे आलं घ्या। आता आपण हे सर्व मिक्सरमधून वाटून काढूया। ही बघा इथे छान अशी आपली चटणी तयार झालेली आहे। अजिबात इथे मी पाण्याचा वापर केलेला नाही आहे। तुम्हाला जर पातळ हवी असेल तर तुम्ही पाण्याचा वापर करू शकता, पण जास्त दिवस जर आपल्याला चटणी टिकून ठेवायची असेल तर पाण्याचा वापर करायचा नाही। ही बघा छान अशी आपली इथे चटणी तयार झालेली आहे। व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, कमेंट करा। धन्यवाद।